नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सो टुडे इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस दी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो वर्क, म्हणजेच धन, ऋण आणि शून्य कार्य. ओके, सो हे आपण आज या लेक्चरमध्ये जाणून घेणार आहे. ओके, and if you are new to this channel, please go to subscribe button and press it so you can get the more new updates about this about your chapters. Okay, and if you are new to this video or this lecture, or the video links of other lectures are in the video description. Please go through it. Okay, so let's start your positive, negative and zero work. Before that, there is a one question that think before you answer. Discuss the directions of force and displacement in each of the following cases. Okay, so they have given you the 5 cases there, and you have to find out whatever the direction of forces and displacement in that cases. So first one is the pushing a stalled vehicle. Pushing a stalled vehicle, you have to push a stalled vehicle म्हणजे थांबलेली एक गाडी आहे, बंद पडलेली गाडी. त्या बंद पडलेल्या गाडीला तुम्हाला धक्का द्यायचा. ओके, सो गाडी थांबलेली आहे. सपोज ही गाडी असेल, ही गाडी थांबलेली आहे आणि तुम्ही पाठीमागून धक्का देताय, बरोबर. म्हणजे फोर्स या डायरेक्शन मध्ये आणि डिस्प्लेसमेंट सुद्धा त्याच डायरेक्शन मध्ये आहे. ओके, सो फोर्स इज इन दी डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. पहिला ह्याचा आन्सर आपण सांगू शकतो. बल आहे ते विस्थापनाच्या दिशेने आहे. पुढचं, कॅचिंग द बॉल विथ विच युअर फ्रेंड हॅज थ्रोन टुवर्ड्स यू. दुसरी केस आहे, त्यामध्ये काय तर एका मित्राने तुमच्या जो चेंडू आहे तो तुमच्याकडे फेकला आणि तुम्ही तो कॅच केला, बरोबर. सो तुम्ही तो कॅच केला, ठीक आहे. सो यू आर अप्लाइंग दी फोर्स. सो यू आर अप्लाइंग दी, त्याची डिस्प्लेसमेंट कशी आहे बघा, बरोबर. या डिरेक्शनला आहे डिस्प्लेसमेंट. चेंडू जो आहे तो या डिरेक्शनला येतोय आणि तुम्ही इकडे कॅच करता येतो, बरोबर का, ठीक आहे. सो तुम्हाला असं निगेटिव्ह फोर्स लावावा लागते, बरोबर. असं पकडताना त्या चेंडूला किंवा असं पाठीमागून जास्त करू शकत नाही. सो दॅट इज व्हॉट द फोर्स इज अपोजिट इन द डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. त्या बॉलच्या कशी आहे, अपोजिट आहे. देन tying a stone to one end of a string, swinging it round and round by other end of the string. हे आपण बघितलेलं एक्झाम्पल सर्क्युलर मोशन मध्ये बघा. एक दगड घ्यायचा, तो एका दोरीला काय करायचा, या दोरीला बांधायचा. ओके, आणि तो काय करायचा, गोल फिरवायचा, ठीक आहे. सो माहिती आहे हे सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. तो जो दगड असेल तो गोल फिरतोय, बरोबर. आणि जो फोर्स असेल तो बघा, फोर्स या डिरेक्शनला लागतोय. हां, आणि आपल्याला माहिती आहे व्हॉट इज द मोशन ऑफ ऑब्जेक्ट व्हेन इट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन, सॉरी, व्हॉट इज द डिरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट और द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट व्हेन इट इज मूव्हिंग इन अ सर्क्युलर मोशन. वर्तुळाकार गतीमध्ये एखादी वस्तू फिरत असताना त्याच्या वेगाची दिशा कशी असते रे, टँजंट टू द सर्क्युलर पाथ, विच मीन्स अप्लाइड फोर्स असा आहे, बरोबर. विच मीन्स ऑल्सो परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ फोर्स. फोर्स या डिरेक्शन आहे ना, तुम्ही असं पकडताय आणि तो फिरवताय, बरोबर का. सो इथं बघा, फोर्स इज कोणत्या अँगल मध्ये आहे, दॅट इज इन अ 90 डिग्री. द अँगल ऑफ फोर्स इज 90 डिग्री टू द डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, आणि त्याची डिरेक्शन डिस्प्लेसमेंट अशी असते, ठीक आहे, समजलं. सो इथं जो फोर्स आहे तो डिस्प्लेसमेंटच्या 90 अंशामध्ये आहे, परपेंडिक्युलर आहे. नाउ फोर्थ वन इज दी वॉकिंग अप अँड डाऊन अ स्टेअरकेस, क्लाइम्बिंग अ ट्री. तर जिना चढताना किंवा उतरताना आणि किंवा झाडावर वगैरे चढताना. सो तिथं सुद्धा तुम्हाला ज्या डिरेक्शनला जायचं आहे, बरोबर, त्या डिरेक्शनला तुम्हाला तिथं फोर्स लावावा लागेल. सो त्या केसमध्ये द फोर्स इज इन द डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट असेल. अँड लास्ट वन इज दॅट दी स्टॉपिंग अ मुव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक्स. इथं मात्र बघा, एखादी कार काय होत्या, ओके, सपोज ही कार आहे, ती या सरफेसवरून पुढं जात आहे, ठीक आहे. तर तेव्हा काय करायचं आपल्याला, तर ती कार थांबवायची आहे. सो हिची डिस्प्लेसमेंट काय आहे, या डिरेक्शनला. सो आपल्याला माहिती आहे, आपण त्याच्या अपोजिट डिरेक्शनला फोर्स लावला तर ती थांबणार आहे, बरोबर. सो ब्रेक सुद्धा तशीच असतात. सपोज हे चाक असं फिरत असेल, या डायरेक्शनला असं फिरत असेल तर ते चाकाचा जो ड्रम असतो ॲक्च्युअली ब्रेक ड्रम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेक असतात, तर ते काय करतं, ते 90 डिग्रीला
पकडून धरतं. ते डिस्क वगैरे आपण बघितलं असेल किंवा ब्रेक वगैरे बघितलं असेल, ते काय करतं तर त्या मोशनला तो जो शू असतो, ब्रेक शू असतो, ठीक आहे, तो जाऊन चिटकतो आणि ती जी काय मोशन होते ती थांबते. म्हणजेच काय करतो तिथं थोडक्यात तर 90 डिग्री आपण त्याला फोर्स लावतो. ओके, समजलं. सो या केसमध्ये फोर्थ केसमध्ये काय असणार आहे, जो फोर्स इज इन दी 90 डिग्री टू दी डिस्प्लेसमेंट. ओके, फिफ्थ केसमध्ये. सो पहिल्यापासून बघू बघा. पहिल्या पुशिंग अ स्टॉल व्हेकलमध्ये थांबलेल्या गाडीला धक्का देताना फोर्स हा डिस्प्लेसमेंटच्या डिरेक्शनमध्ये आहे. देन कॅचिंग अ बॉल विथ युअर फ्रेंड हॅज थ्रोन, इथं फोर्सच्या अपोजिट डिरेक्शनला डिस्प्लेसमेंट होत्या, म्हणजे फोर्स हा अपोजिट डिरेक्शनला आहे. नाव थर्ड केसमध्ये 90 डिग्री, थर्ड केस ही. ओके, फोर्थ काय वॉकिंग अप अँड डाऊन, इथं त्याच डिरेक्शनला फोर्स आहे. अँड देन लास्ट वन स्टॉपिंग अ मूव्हिंग कार बाय अप्लाइंग ब्रेक, इथं 90 डिग्री आहे, आपण इथं थांबवते किंवा अपोजिट डिरेक्शनला सुद्धा म्हणू शकतो. ओके, so as you can observe those example or studying those example, you can get that the force applied on any moving object, okay, or the work done by on that object. Okay, so whatever the force applied on that object is in the different direction than your displacement. या प्रत्येक वेगळ्या केसमध्ये तुम्हाला जो काय बल प्रयुक्त केलेला आहे तुम्ही ते कसं आहे तर वेगवेगळ्या दिशेनं आहे. मग त्याचं मीनिंग काय होतं बघा. फर्स्ट, when you apply the force which is in the direction of displacement, when the force applied on an object which is in the direction of displacement, which means the theta is equal to, theta is what, 0 degree, आपण आधी बघितलं, theta is what, 0 degree, then that work is said to be the positive work. ओके, त्याला आपण काय म्हणतो, पॉझिटिव्ह. बघा, जेव्हा आपण एखादं फोर्स किंवा एखादं बल हे प्रयुक्त केल्यानंतर ती जी काय वस्तूची डिस्प्लेसमेंट किंवा विस्थापन होते त्या वस्तूचे, ते प्रयुक्त केलेल्या बलाच्या दिशेने असेल किंवा वस्तूच्या विस्थापनाच्या दिशेनेच तुम्ही जर बल प्रयुक्त केलं तर ते जे काही कार्य असतं त्या कार्याला आपण धन कार्य असं म्हणतो. ओके, तिथं थिटा किती असतो, थिटा हा 0 डिग्री असतो. सेकंड एक्झाम्पल काय बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये जेव्हा आपण when you are applying the force on the object, okay, that is in the opposite direction of displacement, म्हणजे सपोज वस्तू या बाजूला जात असेल आणि तुम्ही या बाजूला त्याला वस्तूची दिशा या बाजूला आहे, बरोबर, डिस्प्लेसमेंट या बाजूला आहे आणि तुम्ही अपोजिट फोर्स लावला, बरोबर, म्हणजे काय देतं तर फोर्स हा डिस्प्लेसमेंटच्या अपोजिट असेल, देन दॅट वर्क इज सेड टू बी निगेटिव्ह वर्क. त्याला आपण काय म्हणतो, निगेटिव्ह वर्क म्हणतो. तिथं थिटाची किंमत ही 180 असते. ऋण कार्य समजलं का. जेव्हा एखादे वस्तूवर तुम्ही बल प्रयुक्त केले असता किंवा ते जे काय बल प्रयुक्त केलेले बल असेल ते विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने असेल तर त्याला आपण ऋण कार्य म्हणतो. आणि थर्ड केस आहे, थर्ड केस म्हणजे काय, वेन यू आर अप्लाइंग द फोर्स ऑन द ऑब्जेक्ट विच इज इन अ परपेंडिक्युलर टू द डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट, त्या ऑब्जेक्टच्या डिस्प्लेसमेंटच्या परपेंडिक्युलर असेल. सपोज ह्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट आहे आणि तुम्ही असा हा व्हर्टिकल फोर्स लावला किंवा अपवर्ड किंवा डाऊनवर्ड, कसा आहे, दोन्ही फोर्स लावला, जो कसा आहे बघा, परपेंडिक्युलर आहे, म्हणजेच काय 90 डिग्रीमध्ये आहे. ओके, सो थिटा इज इक्वल टू 90 डिग्री हिअर. सो थिटा हा 90 डिग्री असेल, देन इट इज सेड टू बी अ नो एनी वर्क डन, त्यावेळी तिथं कोणतंच कार्य होत नाही, त्यालाच आपण 0 वर्क असं सुद्धा म्हणतो, 0 कार्य असं सुद्धा म्हणतो. कधी, जेव्हा प्रयुक्त केलेलं बल हे विस्थापनाच्या लंब असेल, विस्थापनाच्या लंब किंवा 90 डिग्रीमध्ये असेल तेव्हा. समजलं तुम्हाला. ओके, नाव लेट्स डू वन ॲक्टिव्हिटी हिअर, ओके, टू अंडरस्टँड दॅट पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 वर्क. ओके, so you have an activity here. Let's try this. There is a one cup. Okay, first you have to make at the bottom center of that cup, then put one small thread or the string in that. Okay, then attach the one nut at the both ends of that string. Okay, so दोन्ही एंडला काय करा, तुम्हाला फिगरमध्ये दाखवले, चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं तर त्या ग्लासला मध्ये एक छोटासा, खाली मध्ये एक छोटासा होल पाडून त्याच्यातून एक दोरी ओवून घ्या आणि त्या दोरीला एक नट, दोन्ही एंडला 2 नट असे ठेवा. ठीक आहे. आता फर्स्ट काय करायचं बघा. फर्स्ट
you have to put that glass over the table. Okay, and जो फिगर ए मध्ये जसं दाखवलंय त्याप्रमाणे तुम्हाला तिथं अरेंजमेंट करायचे. ओके, समजलं. सो व्हॉट विल हॅपन देअर, काय होईल रे तिथं. ओके, एक ग्लास आहे, ठीक आहे. सो असा काहीतरी ग्लास आहे इथं, आणि इथं हा नट आहे, ठीक आहे. ही दोरी आहे अशी, ठीक आहे. हा ग्लास त्या टेबलावर आहे आणि ही दोरी अशी आपण सोडली, ठीक आहे. सो व्हॉट विल हॅपन देअर, हे जे काय हा जो काही नट असेल, ओके, या नटच्या वेटमुळे इथं काहीतरी फोर्स अप्लाय होईल, बरोबर. सो हा एफ असेल, तो म्हणजे काय असेल, एम जी असेल इथं. ओके, सो हा जो फोर्स असेल या नटमुळे अप्लाय झालेला, बरोबर, त्याच्या वेटमुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा म्हणू शकतो. सो त्याच्यामुळं काय होईल, हा जो काय ग्लास आहे तो या बाजूला डिस्प्लेस होईल, बरोबर. सो त्या बाजूला तो ओढला जाईल, ठीक आहे, समजलं. सो फोर्स बघा, फोर्स सुद्धा याच डिरेक्शनला आहे ॲक्च्युली, ठीक आहे. तो खाली आहे पण तो इथून लागतोय, ठीक आहे. या नटामुळे तो लागतोय, तो त्याला ओढतोय आणि त्यामुळे हा ग्लास त्या डिरेक्शनला डिस्प्लेस होतोय. सो या केसमध्ये आपल्याला काय समजतंय, फोर्स इज इन दी डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. ओके, नाव सेकंड केसमध्ये काय करायचं आहे बघा. आता एक स्टील रोल किंवा एक जाड वुडन रोल घ्यायची, ती काय करायची, इथं ठेवायची. सेकंड फिगरमध्ये तुम्हाला दिसते बघा, त्याच्याबरोबर मध्ये ठेवायची. नाव यू आर अप्लाइंग द फोर्स विच इज परपेंडिक्युलर टू द डिस्प्लेसमेंट. ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट या डिरेक्शनला आहे, बरोबर, ठीक आहे. ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट या डिरेक्शनला आहे आणि तुम्ही काय करताय, तर तिथं मध्ये एक ती पट्टी ठेवली आणि ती पट्टी ठेवली. सो ती जी काय पट्टी असेल, whatever the weight of that ruler is applied on the string, okay, and which is perpendicular to the movement of string or the movement of that glass. okay, तर त्या ग्लासच्या डिस्प्लेसमेंट मध्ये मुवमेंटच्या डिरेक्शनला ते कसं आहे, परपेंडिक्युलर आहे, जो तुम्ही फोर्स अप्लाय केला. त्यामुळे काय होईल रे, ते तिथंच थांबेल. ओके, सो तुम्हाला माहिती आहे, वेन युअर फोर्स इज अप्लाइड इन दी 90 degree or force is perpendicular to the displacement, then it is said to be a any work done. so तिथं तुम्हाला कोणतेही काम झालेलं दिसत नाही, कोणतेही कार्य झालेलं दिसत नाही. ओके, हे सेकंड केसमध्ये. आणि थर्ड केसमध्ये बघा, थर्ड केसमध्ये काय होतंय, तर तो जो काय ग्लास असेल, थर्ड केसमध्ये काय सांगितलंय, तर हा सपोज टेबल आहे तुमचा आणि हा ग्लास आहे. ओके, ओके, सो आता काय करायचंय, तर हा एक इथं एक नट आहे, इकडून एक दोरी आली, ती इकडे सोडली खाली या बाजूला आणि इकडून एक सोडली या बाजूला. ओके, ठीक आहे. या केसमध्ये काय होतंय बघा, दोन्ही बाजूला त्या दोरीच्या दोन्ही टोकांना एक नट आहे आणि मध्ये एक नट आहे, जो की ग्लासमध्ये आहे. ओके, ग्लासच्या डिस्प्लेसमेंटसाठी. आता या केसमध्ये काय होतंय, हा जो काही ग्लास आहे तो मूव्ह होत नाही, तो तिथंच तसाच थांबतोय, बरोबर. मग बघा, आता या ठिकाणी दोन फोर्स लावले, या ठिकाणी इकडे एक फोर्स लागलाय आणि इकडे एक फोर्स लागलाय, तरी सुद्धा तो ग्लास मूव्ह होत नाही. तिथं वर्क कधी होत नाही, जेव्हा परपेंडिक्युलर 90 डिग्री मध्ये आहे असं आपण म्हणतोय फोर्स, बरोबर. इथं 90 डिग्री नाहीये, मग तरी पण वर्क होत नाही. याचं सिंपल कारण आहे काय रे, न्यूटनचा फर्स्ट लॉ आपण शिकलेलो, बॅलन्स फोर्सेस. व्हॉट एव्हर द फोर्सेस अप्लाइड ऑन दॅट ऑब्जेक्ट आर दी बॅलन्स वन. कसे आहेत ते बॅलन्स, दोन्ही बाजूला फोर्सेस आहेत, इकडं पण आहे इकडं पण, म्हणजे या बाजूला सुद्धा आहे आणि या बाजूला. रस्सी खेच मध्ये आपण बघितलं तसं, टग ऑफ वॉर मध्ये बघितलं तसं, दोन्ही बाजूला इक्वल फोर्स लावला की ती मधली रस्सी जे काही मधला नॉट आहे तो हलणार नाही. इथं पण सेम तसंच होतंय. ओके, सो वाय दॅट ऑब्जेक्ट इज नॉट गेट डिस्प्लेस हियर, बिकॉज ऑफ द टू बॅलन्स फोर्सेस. ओके, देर आर टू बॅलन्स फोर्सेस अप्लाइड ऑन दॅट ऑब्जेक्ट. कळालं, बॅलन्स फोर्सेस असल्यामुळे तो स्टेट ऑफ रेस्ट मध्ये राहतो, मोशन मध्ये येत नाही. ओके, सो व्हॉट इज द टाइप ऑफ वर्क डन इन फिगर ए बी अँड सी. ए बी आणि सी, या ए बी सी फिगर मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं वर्क डन झालं बघ. पहिल्यामध्ये पॉझिटिव्ह वर्क झालं, कारण की का, फोर्स इज इन द डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. सेकंड मध्ये काय झालं, झिरो वर्क डन झालं. काय झालं, झिरो वर्क डन झालं. आणि थर्ड मध्ये सुद्धा झिरो वर्क डन झालं, कारण की तो ऑब्जेक्ट डिस्प्लेसच झाला नाही. गॉट इट.
Okay, now let's consider one example here, that your artificial satellite is revolving around the Earth. Okay, that is in the orbit, some orbit. So if this is your Earth and that is the orbit of your satellite. Okay, so there is a satellite now that is revolving around the sun in some orbital motion or in some orbit. Okay, now the force, which force is applied on that orbit towards the center of Earth, that is what the gravitational force. Okay, so gravitational force त्याच्यावर अप्लाय होते, बरोबर. नाव दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इन अ कसल्या डिरेक्शन मध्ये आहे, तो परपेंडिक्युलर आहे. कसा आहे, 90 डिग्री मध्ये आहे. कसा आहे, 90 डिग्री आहे. दॅट इज द डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी ऑफ दॅट सॅटेलाइट. त्या आर्टिफिशियल किंवा मूनचं सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. बघा, त्याची माहिती आहे सर्क्युलर मोशन मध्ये जेव्हा एखादा ऑब्जेक्ट असतो आणि सेंटर ऍक्टिंग त्याच्यावर फोर्स असेल किंवा सिंपल सर्क्युलर मोशन मध्ये असेल, तेव्हा त्याची डिरेक्शन कशी असते, तर ती त्या सर्क्युलर पाथला टँजन्शियल असते. म्हणजेच जो काय सेंटर ऍक्टिंग फोर्स आहे, सेंटर ऍक्टिंग फोर्स म्हणजेच काय बघा, आर असेल तुमचा ना, तो ठीक आहे, त्या ऑर्बिटचा आर असेल, तर तो आर हा कसा असतो, टँजंटला कायम स्पर्शिकेला 90 अंशामध्ये असतो. ठीक आहे. सो दॅट फोर्स इज ऑलवेज इन अ परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट ऑर द व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ओके, मग हे 90 डिग्री वर्क झालं, बरोबर. 90 डिग्री फोर्स झाला, डिस्प्लेसमेंट आणि फोर्स अँगल किती आहे, 90 डिग्री. मग याचा अर्थ इथं वर्क होईल का, नाही. आन्सर इज नो. ओके, सो देर इज नो एनी वर्क डन इन दॅट केस. दॅट्स वाय युअर सॅटेलाइट इज नॉट फॉलिंग ऑन दी अर्थ. त्यामुळे तुमचं जे सॅटेलाइट आहे ह्याच्यावर फॉल होत नाही, म्हणून ते दॅट इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर मोशन. ओके, समजलं तुम्हाला. त्यालाच आपण सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा म्हणतो, लक्षात घ्या. ओके, okay, now let's learn about some research institute in our India. Okay, in the section of institute at work. Okay, so the National Physical Laboratory, New Delhi was conceptualized in 1943. so साधारणतः 1943 साली हिची एक संकल्पना मांडली गेली. बघा, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी न्यू दिल्लीमध्ये आहे, NPL असं म्हणतो आपण त्याला. सो इट फंक्शन्स अंडर द काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. तर वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या नियंत्रणात ही जी काय आहे ती कार्यरत आहे. ओके, सो देर इज अ मिनिस्ट्री ऑल्सो ॲक्च्युली. नाव इट्स कंडक्ट्स बेसिक रिसर्च इन द व्हेरियस ब्रांचेस ऑफ फिजिक्स अँड इट हेल्प्स व्हेरियस इंडस्ट्रीज अँड इन्स्टिट्यूट्स. सो फिजिक्स रिलेटेड जे काय रिसर्च आहे, संशोधन आहे, ती ही संस्था करत असते. सो इंडस्ट्री आणि तुमच्या इन्स्टिट्यूट असतील त्यांना ती हेल्प करते या रिसर्चच्या माध्यमातून. देन इट्स मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू एस्टॅब्लिश द नॅशनल स्टँडर्ड्स फॉर द व्हेरियस फिजिकल क्वांटिटी. सो वी हॅविंग स्टँडर्ड्स फॉर द फिजिकल क्वांटिटी. स्टँडर्ड ही एक इंजिनिअरिंग कन्सेप्ट आहे ॲक्च्युली. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल सपोज 1 मीटर घेतलं तर 1 मीटरला कोणत्या डिस्टन्सला 1 मीटर म्हणायचं, असे काही स्टँडर्ड्स असतात. कोणत्या वेटला 1 kg म्हणायचं, असे काही फिजिकल क्वांटिटी. ओके, किंवा कोणत्या या क्वांटिटीला 1 सेकंदाचा टाइम म्हणायचा, कोणत्या टाइमला 1 सेकंद म्हणायचं, अशा फिजिकल क्वांटिटी असतात. मग हे आपण कसं ठरवतो की साधारणतः ठराविक डिस्टन्स आहे ते 1 मीटरच आहे, हे कशावरून ठरवतो, तर त्याचे काहीतरी फिजिकल स्टँडर्ड्स असतात, नॅशनल इंटरनॅशनल फिजिकल स्टँडर्ड असतात. ओके, तर ही संस्था काय करते, असे फिजिकल स्टँडर्ड डेव्हलप करण्याचं काम करते.